सर्व परीक्षार्थींचं या व्हिडिओमध्ये स्वागत. ग्रुप सी ची जी परीक्षा झाली पूर्व परीक्षा, आता या परीक्षेमध्ये जे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. मी जे प्रश्नपत्रिका रेफर करतोय ती प्रश्नपत्रिका जी सिरीज आहे ती आहे सिरीज ए. सिरीज ए मी रेफर करतोय. सिरीज ए मध्ये पहिले जे 15 प्रश्न होते, पहिले 15 प्रश्न ते होते करंट अफेअर्स, राईट. सो करंट अफेअर्स म्हणजे ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, त्या चालू घडामोडीचा हा विषय आहे. आता या व्हिडिओमध्ये विशेष असं काय मिळणार, कारण आन्सर की तर भरपूर जणांनी अपलोड केलेली आहेत, तुम्ही त्या आन्सर की रेफर केलेल्या असाल. आयोगाची सुद्धा आन्सर की येईल, पण त्या कोणत्याही आन्सर की मध्ये मी जो संदर्भासहित जे संदर्भ देणार आहे, संदर्भ हे संदर्भ या संदर्भाचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. आता हे निरीक्षण का करायचं हा आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे. याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो, साधारणतः चालू घडामोडी कोणत्या तारखेपासून चालू कराव्यात आणि कोणत्या तारखेपर्यंत वाचावं हे कन्फ्युजन विद्यार्थ्यांना कायम असतं. कोणतंही क्लास याचं समर्पक उत्तर देऊ शकत नाही आणि आयोग काय करताय की माइंड गेम प्ले करताय, ठीक. आणि तो कसा प्ले करताय हे पाहणं गरजेचं आहे. आता यासाठी आपण काय करणार आहोत, जे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये, या प्रश्नांचे जे संदर्भ त्यांनी घेतलेले आहेत ते साधारणतः कोणत्या महिन्यापासून घेतलेले आहेत. म्हणजे साधारणतः 2021ची ही परीक्षा आहे, बरोबर. ही 2021ची परीक्षा आहे. मग यात 2021च्या कोणत्या महिन्यापासून ते कोणत्या महिन्यापर्यंत एंड झाला. 2021चे करंट अफेअर्स येणार, चालू घडामोडी येणार, तर त्याचा एंड कुठं झाला, म्हणजे चालू घडामोडी तिथून पुढच्या चालू घडामोडी आल्या नाहीत पेपरला, असं झालं का. नंबर 1 हा पॉइंट आहे. दुसरं स्टार्ट म्हणजे चालू घडामोडी कुठल्या महिन्यापासून, त्या 2021च्या जानेवारीपासून चालू झाल्या का 2020च्या जानेवारीपासून चालू झाल्या, तर याचा एक आढावा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण 1 बाय 1 प्रश्न चालू करूया, प्रश्नाचे आन्सर्स बघूया आणि त्याच्या संदर्भाच्या तारखा बघूया. पहिला प्रश्न, कोविड-19 नंतरच्या जगातील आर्थिक आणि सामाजिक आव्हानांच्या संदर्भात एक संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळ स्थापन झालेलं होतं. त्यावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे. आता हा जो क्वेश्चन फ्रेम झालेला आहे हे PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांचं एक आर्टिकल होतं. हे आर्टिकल साधारणतः 25 जानेवारी 2021ला आपल्याला बिझनेस टुडे या वृत्तपत्रामध्ये ते प्रकाशित झालेलं दिसून येत आहे. आता या ठिकाणी ज्या ह्या कमिटीची जी चर्चा होते, आता याचं जे उत्तर आहे ते इथं दिलेलं आहे पहिल्या लाईनमध्ये, जयंती घोष. त्याच्यानंतर यामध्ये अजून माहिती दिलेली आहे की 20 व्यक्तींचं हे जे मंडळ आहे ते स्थापन झालेलं होतं. 20 विशेषज्ञ किंवा 20 तज्ज्ञ लोकांचं हे मंडळ होतं, ठीक. आता यांनी काय करायचं आहे की पोस्ट कोविड झाल्यानंतर जगाला जे सामाजिक आणि आर्थिक आव्हानं त्रास देणार आहेत, भेडसावणार आहेत, त्यांच्यावर कसा सामना करायचा याच्यावरच्या उपाययोजनेबद्दल युनायटेड नेशनच्या जनरल सेक्रेटरींना त्यांनी थोडंसं ब्रीफ करायचं आहे, म्हणजे त्यांना थोडीशी मदत करायची आहे, ठीक. जयंती घोष यांच्याबद्दल ह्या माहिती सुद्धा या आर्टिकलमध्ये होती. जयंती घोष या 65 वर्षाच्या प्राध्यापक आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट आर्महेस्ट या ठिकाणी त्या अध्यापनाचं काम म्हणजे तिथं त्या शिकवतात. त्याच्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र शिकवलेलं आहे. कोणत्या ठिकाणी, आपल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी या ठिकाणी त्यांनी अर्थशास्त्र शिकवलेलं आहे. त्यांनी 35 वर्ष या ठिकाणी अर्थशास्त्र शिकवलेलं आहे, ठीक. आता ही कमिटी, हे जे मंडळ आहे ते कोणत्या संस्थेकडून
जाहीर करण्यात आलं? तर हे आहे युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स, UNDESA असं नाव आहे त्याचं, बघा इथं UNDESA. ठीक, तर या संदर्भात काही जर प्रश्न आले तर आपल्याला ते सोडवता आले पाहिजेत. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ही की ही जी तारीख होती ती आहे 25 जानेवारी 2021, म्हणजे जानेवारी 2021च्या करंट अफेअर्समधून हा प्रश्न आपल्याला आलेला दिसून येत आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न आपण पाहायचा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट बसवण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता याचं PSA असं होतं इंग्लिशमध्ये. ठीक आहे, PSA ऑक्सिजन प्लांट्स बसवण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता PSAचा विस्तार विचारलेला आहे, म्हणजे याचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. जेव्हा कोविड लॉकडाऊन होता आणि कोविडचं जेव्हा ऑक्सिजनची गरज होती तेव्हा काय झालेलं, एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर काही ठिकाणी देशभरात अशा केसेस समोर आल्या की झालं काय की सिलेंडरमधनं जो ऑक्सिजन ते भरून आणायचे आणि पेशंटला द्यायचे, सिलेंडरमध्ये गैरप्रकार झाले, सिलेंडरच्या किमती भयानक वाढल्या, त्याच्यानंतर काही ठिकाणी सिलेंडरचा सप्लायच झाला नाही आणि अशा ठिकाणी काही ठिकाणी गैरकारभारामुळं सुद्धा, दुर्लक्ष झाल्यामुळे सुद्धा काही पेशंटना आपले प्राण गमवावे लागलेले होते. आणि याच दृष्टिकोनातून काय केलेलं होतं सरकारने, PSA ह्याचं लॉंग फॉर्म जे आहे ते आहे प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन. ठीक, तर प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन हा जो पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. आता तुम्ही विचाराल सर याचा रेफरन्स काय? आता याचा रेफरन्स मी स्वतःच आहे असं मी का म्हणतोय? ठीक, मी सध्या डायरेक्टर जनरल या पोझिशनवर आहे. श्रीशा केमिकल्स आणि डिस्ट्रीब्युटर्स ही कंपनी आहे. तर या ठिकाणी ही कंपनी काय करते, ही सप्लायर आहे ऑक्सिजन प्लांट्सचे. ठीक आहे, ऑक्सिजन प्लांट्सचे सप्लाय करते. तर या ठिकाणी आम्ही एक टेंडर भरलेलं होतं आणि हे PSA ऑक्सिजन प्लांटच आम्ही तिथं सप्लाय करणार होतो. ठीक आहे, आता इथं या ठिकाणी तुम्हाला माझं नाव ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून या ठिकाणी माझं नाव आपल्याला दिसून येतंय, हे माझं नाव आहे. ठीक, सो आम्ही स्वतः हे सप्लायर आहोत आणि आमचं हे भरलेलं जे टेंडर आहे ते आमचं PSAच आहे. आता PSA मध्ये काय असतं की 2 असे टॉवर्स असतात झिओलाइट्सचे किंवा 2 प्रेशर टॉवर्स असतात. ठीक, यामध्ये झिओलाइट म्हणजे ज्याला आपण मॉलिक्युलर सीव म्हणतो त्याची सुद्धा प्रमुख भूमिका आहे, पण तितक्या डीपमध्ये जायला नको. आता या दोघांमध्ये प्रेशर अप डाऊन होत असतं आणि वरून या दोघांचा असा कंबाईन एक सप्लाय जात असतो ऑक्सिजनचा. ठीक, त्यामुळे काय होतं की जिथं दवाखाना आहे, जिथं पेशंट ॲडमिट आहेत त्याच ठिकाणी ऑक्सिजन तयार पण होतो आणि त्याचा पुरवठा तिथल्या तिथंच पेशंटना करता येतो. हे फार बेनिफिशियल आहे हॉस्पिटलला. म्हणजे ज्याला आपण ऑनसाईट डिलिव्हरी म्हणतो, ऑनसाईट प्रोडक्शन अँड डिलिव्हरी ऑफ ऑक्सिजन सप्लाय हा होत असतो. ठीक, आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन प्लांट्स जे आहेत ते 2 पद्धतीचे असतात. एक जो प्लांट आहे तो आहे क्रायोजेनिक, ठीक, आता क्रायोजेनिक ही टेक्नॉलॉजी रॉकेटमध्ये पण वापरतात. ठीक आहे, आम्ही सुद्धा वापरतो. ठीक, ही कशासाठी वापरतो? ऑक्सिजन आणि नायट्रोजन, वातावरणामध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज काय आहे 78%, ऑक्सिजनचं पर्सेंटेज काय आहे वातावरणामध्ये 21%. 21% आसपास वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे आणि 78%च्या आसपास आपल्याला नायट्रोजन आहे. बरोबर, या गोष्टी बरोबर आहेत, इथपर्यंत सगळ्यांना मान्य आहे, राईट? आता काय करायचं आहे आपल्याला, फक्त जर हवा घ्यायची, हवा आत घेऊन त्यामधनं जर आपण नायट्रोजन बाजूला काढून फक्त ऑक्सिजन झाला तर त्याची प्युरिटी फार छान येणार आहे. ठीक आहे, 99% मी जास्त आकडा बोललो, पण 95% जरी प्युरिटी आली ऑक्सिजनची तरी हा कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन समजला जातो आणि तो मेडिकल ग्रेड सप्लाय होऊ शकतो. ठीक, तर
या ठिकाणी आपल्याला क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीमध्ये काय होतंय की उत्कलन बिंदू, ज्याला आपण बॉइलिंग पॉइंट, सॉरी उत्कलनने, ते वायुरूप आहेत, वायुरूपाच्या आधी त्याचं उत्कलन बिंदू म्हणजे त्याला निगेटिव्हमध्ये घेऊन जायला पाहिजे, नायट्रोजनला आणि ऑक्सिजनला. तर ह्या दोघांचे जे उत्कलन बिंदू आहेत नायट्रोजनचे आणि ऑक्सिजनचे ते वेगवेगळे आहेत. ठीक, आणि त्या वेगळेपणाचा वापर करून काय केलं जातं, ऑक्सिजन हा विभक्त केला जातो. ठीक, नायट्रोजन वेगळा होतो आणि ऑक्सिजन वेगळा होतो, लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतात ते. ठीक, आणि तो मग नंतर सप्लाय केला जातो बॉटलिंग करून. याचा एक फायदा काय आहे की हा लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतो, सिलेंडरमध्ये जास्त ऑक्सिजन भरू शकतो. पण PSAमध्ये गॅसेस फॉर्ममध्ये म्हणजे वायुरूपात तयार होतो या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी तो द्रवरूपात तयार होतो, द्रवरूप तयार होतो. ठीक, क्रायोजेनिकमध्ये. तर प्रेशर स्विंग आणि क्रायोजेनिकमध्ये हा फरक आहे. ठीक, आणि प्रेशर स्विंग ज्याला मान्यता मिळाल्यामुळं काय होतं की प्रेशर स्विंगमुळं ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे तो आपण कोविड-19च्या काळामध्ये करू शकलो होतो. त्यामुळे हे याचं उत्तर आहे. आणि याचा रेफरन्ससुद्धा काय आहे की आमचं हे टेंडर आहे, ऑथराईज कंपनी आहे आमची ही. तर या ठिकाणी आम्ही ह्याला रेफरन्स हा आम्ही स्वतःच आहोत. ठीक, तर प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन हे याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक, तर आता मेन आपला मुद्दा काय आहे की तारीख. ठीक, तारीख. आता ही तारीख जी आहे ना, आम्ही जेव्हा हे टेंडर सबमिट केलं याची जी तारीख आहे ती तारीख लक्षात घ्या, 13/5/2021 ही याची तारीख आहे आमची. ठीक, म्हणजे त्याच्या आधीच्या कुठल्या तर महिन्यामध्ये, पण हे 2021चंच आहे, 2021 आहे. 2020पर्यंत अजून आयोग दुसऱ्या प्रश्नापर्यंत गेलेला नाही. ठीक आहे. या प्रश्नानंतर आपण तिसरा प्रश्न बघायचा आहे. तिसरा प्रश्नामध्ये आपले भारतामध्ये एक शोध लागलेला आहे आणि या शोधावर हा प्रश्न विचारलेला आहे. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, AK-47च्या ज्या बुलेट्स आहेत, AK-47 गन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना काय आहे ते. ठीक, ही AK-47 गन आणि त्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये सुद्धा 10 मीटरच्या अंतरावरून जर मारल्या, AK-47 जर 10 मीटरच्या अंतरावरून फायर केली तर ते आरपार जाते आणि सैनिक मरतात. ठीक, आपलं जे वीर पोलीस अधिकारी जे शहीद झाले मुंबईच्या हल्ल्यामध्ये, ठीक, तर त्यांना सुद्धा बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये आत घुसून गोळी लागलेली होती, लक्षात घ्या. सो हा एक चिंतेचा विषय होता आणि आपल्या सैन्यासाठी ह्या AK-47च्या 10 मीटर अंतरापासून जरी गोळी चालवली तरी ते बुलेट प्रूफ राहावं असा हेल्मेट तयार करण्याचा जो कीर्तिमान प्रस्थापित केलेला आहे, जगात हा सर्वात पहिला आहे, जगात सर्वप्रथम हे तयार केलेला आहे आपल्या आर्मीमधल्या मेजर साहेब, ज्यांचं नाव आहे या साहेबांचं अनूप मिश्रा साहेब. हे मेजर आहेत आर्मीमध्ये, सध्या मेजर म्हणून कार्यरत आहेत. तर यांनी हा बुलेट प्रूफ हेल्मेट तयार केलेला आहे जो 10 मीटरच्या रेंजमधून सुद्धा जर AK-47ची गोळी मारली या बुलेटला तरी सुद्धा ती आरपार जाऊ शकत नाही आणि सैन्यांचे प्राण वाचतात. ठीक, आता यामध्ये अजून एक जाता मी अपडेट देतो. हे जे याचा शोध लागलेला आहे तो एक प्रोजेक्ट आहे, तो एक कार्यक्रम आहे, त्याचं नाव आहे अभेद्य. या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा शोध जो आहे तो आपल्या अनूप मिश्रा साहेबांनी लावलेला आहे. हे भारतीय सैन्यामधले मेजर आहेत. ठीक, तर इतकी माहिती आपल्याला पुरेशी आहे. आणि याचा जो रेफरन्स आहे, रेफरन्स डेट आपण जास्त बघत आहोत. याचा जो रेफरन्स डेट जो आहे तो आहे 8 फेब्रुवारी 2020. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2021 खेळत होतो, पण आता काय झालेलं आहे 2020 मधला प्रश्न आलेला आहे. पण ठीक आहे, म्हणजे ह्याला एक आउटलाइनर आपण म्हणू शकतो, म्हणजे एक पॅटर्न आहे, तर पॅटर्नच्या थोडंसं बाहेर जाणारा हा प्रश्न म्हणू शकतो. कारण काय आहे की परीक्षा 2021च्या
2 प्रश्नामध्ये तर 2021 आले. आपल्याला पुढं आता पाहायचं आहे की आता प्रश्न 2021 पर्यंतच रिस्ट्रिक्ट राहतात की 2020चे पण प्रश्न येतात. ठीक, हा एक प्रश्न 2020चा विचारलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 3 प्रश्न सोडवलेले आहेत. 3 पैकी 2 प्रश्न जे आहेत ते 2021 आणि हा पहिला प्रश्न आहे तो 2020चा प्रश्न आहे. चौथ्या प्रश्नाकडे वळूया आपण. चौथा प्रश्न जो आहे, माय पॅड माय राईट नावाचा नाबार्डचा कार्यक्रम आहे तो कोणत्या राज्यात सुरू झाला असं विचारलेलं आहे ह्या चौथ्या प्रश्नामध्ये. याचं सरळ जे उत्तर आहे ते या निर्मला सीतारामन यांनी याचं जे उद्घाटन आहे ते इनॉग्रेशन जे आहे ते इनॉग्रेशन केलेलं आहे त्रिपुरामध्ये. ठीक, सो त्रिपुरामध्ये हे इनॉग्रेशन केलेलं आहे. ठीक आहे, सो हे त्रिपुरा हे याचं उत्तर यावरून मिळतं आणि ह्याची जी तारीख आहे ती ऑगस्ट 28, 2021 हे याचं तारीख आहे. आता हे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 जे आहे त्रिपुरा हे याचं उत्तर आहे. ठीक, तर माय पॅड माय राईट प्रोजेक्ट. ठीक आहे, कशाशी संदर्भित आहे? मेन्स्ट्रुअल सायकल्स ज्या आहेत महिलांच्या त्याच्यामध्ये हायजीन मेंटेन व्हावी, महिलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं याच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, पण यामध्ये या प्रश्नावर हरकत होण्याची शक्यता आहे. आता मी असं का म्हणतोय? ठीक आहे, हरकत का होऊ शकते? विद्यार्थी याच्यावर हरकत घेऊ शकतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे. आता याचा जो मराठी ढोबळमानाने अर्थ जो होतो, कोणत्या राज्यात याचं उद्घाटन किंवा सुरुवात झाली असं म्हटलेलं नाही आहे. कोणत्या राज्यात सुरू झाला म्हणजे सुरुवात हा शब्द नाही, सुरू झाला असा शब्द आहे. सुरू झाला, आता सुरू झाला म्हटलं तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये हा सुरू झाला आहे. ठीक, पहिली सुरुवात जी आहे, उद्घाटन जे आहे ते मात्र कुठं झालेलं आहे? त्रिपुरामध्ये झालेलं आहे. ठीक, याचं जे इनॉग्रेशन जे आहे ते त्रिपुरामध्ये झालेलं आहे. पण भारतातल्या सर्व, कारण हा नेशन वाईड प्रोजेक्ट आहे, हा नेशन वाईड प्रोजेक्ट आहे. ठीक, नेशन वाईड प्रोजेक्ट आहे आणि त्याचमुळं एका पर्टिक्युलर राज्यात याची सुरुवात नाही झाली तर सगळ्याच राज्यामध्ये याची सुरुवात झालेली आहे असा एक युक्तिवाद आहे. असंच असेल असं नाही. ठीक, पण याच्यावर हरकत या पॉईंटवर आपण घेऊ शकता. ठीक, तर याच्याबद्दलचं जे आर्टिकल आहे ते ऑगस्ट 2021 मध्ये विचारलेलं होतं. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. आपण 4 प्रश्न सोडवले, 4 पैकी 3 आतापर्यंतचा स्कोर आहे. 4 पैकी 3 जे प्रश्न आहे ते 2021 आणि एक प्रश्न जो आहे तो 2020चा आलेला होता. ठीक, हा त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नामध्ये जाणार आहोत. 5व्या प्रश्नामध्ये 5वा प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रगीतातील एक शब्द, फक्त एक शब्द बदलण्यात आलेला आहे. आता याचं उत्तर जे आहे ते ऑस्ट्रेलिया आहे मित्रांनो. याचं उत्तर जे आहे ते ऑस्ट्रेलिया आहे आणि याचं जे आर्टिकल आहे ते जानेवारी 2021. ठीक आहे, आता 2021 मध्ये सप्टेंबर ऑगस्ट या महिन्यावर आपल्याला आत्तापर्यंत भर दिसून आला. याच्यानंतर हा जानेवारी महिन्यात सुद्धा आपल्याला भर दिसून येतो. आता हे जानेवारी महिन्यातल्या करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडीवर हा प्रश्न आलेला होता. ठीक, तर हे जे ऑस्ट्रेलियन जे मूळ रहिवासी आहेत ज्यांना सन्मान देण्यासाठी हे राष्ट्रगीतांमध्ये एक शब्द बदलण्यात आलेला आहे, यांना ॲबओरिजिनल्स या नावाने ओळखलं जातं. ॲबओरिजिनल्स. ठीक, भरपूरसे समाजशास्त्री जे आहेत, धर्म आता धर्म हा शब्द थोडासा कसा वापरायचा याच्या थोडेसे वाद आहेत समाजशास्त्रामध्ये, परंतु रिलिजन या विषयावर स्टडी करण्यासाठी भरपूरशा समाजशास्त्रींनी ऑस्ट्रेलियाच्या ॲबओरिजिनल लोकांवर स्टडी केलेला आहे. ॲनिमिझम नावाची जी आहे किंवा इतर काही जे बिलीफ सिस्टम्स आहेत ते स्टडी केलेलं आहे. ते टोब्रियन आईसलँडर्स असू देत किंवा इतर काही जे ॲबओरिजिनल्स आहेत त्यांच्यावर स्टडी केलेलं आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये ज्या गोष्टी त्यांना आढळल्या
त्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. हा UPSCचा भाग आहे, पण आपण त्यात डीपमध्ये जायला नको. पण लक्षात राहण्यासारखी गोष्ट जी ठेवायला आपल्याला पाहिजे होती ती म्हणजे की राष्ट्रगीतामध्ये शब्द बदलून आपल्याला ऑस्ट्रेलियाने आपल्या मूळ रहिवासी लोकांना, ॲबोरिजिनल लोकांना सन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ठीक, तर हा सुद्धा प्रश्न जो आहे तो आहे जानेवारी 2021. म्हणजे आत्तापर्यंत 5 प्रश्न आपण सोडवले, 5 पैकी 4 प्रश्न 2021 मधले आलेले आहेत. ठीक, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता यांनी स्वतःच दिलेलं आहे 30 जून 2021. म्हणजे आपल्याला तारीख बघायची आता गरज नाही, स्वतःच आयोगाने तारीख दिलेली आहे कोणत्या तारखेला. आम्ही हे विचारले 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे, म्हणजे त्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे. याचं जे उत्तर आहे ते चीन आहे मित्रांनो. चीन हे याचं उत्तर आहे. आता या प्रश्नामध्ये एक मी इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तुम्हाला. याच जून महिन्यामध्ये अजून एका मध्य अमेरिका जे क्षेत्र आहे याच्यामधला एक राज्य म्हणजे देश, याच्यामधला एक देश आहे. त्या देशाला सुद्धा मलेरिया मुक्त झालेलं सर्टिफिकेट तेव्हा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने दिलेलं आहे. आता हा देश कोणता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे. पुढच्या एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढच्या अजून भरपूर परीक्षा येणार आहेत, त्या कुठल्याही परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, मी तुम्हाला हिंट दिलेलं आहे. हा देश जो आहे तो मध्य अमेरिकेमध्ये स्थित आहे. ठीक, याचं उत्तर चीन आहे मित्रांनो. मलेरियावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. बघा, हे आर्टिकल होतं फ्रॉम 30 मिलियन केसेस टू 0. 3 करोड त्यांच्याकडं हे जे पेशंट्स होते तिथून त्यांनी शून्यापर्यंतचा जो प्रवास केलेला आहे, उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे चीनचा प्रवास. भारत अजून मलेरिया मुक्त झालेला नाही. हा इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो मी. राज्यसेवा 2021चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये भारत पोलिओ मुक्त याच्यावर 4-5 स्टेटमेंट, म्हणजे 4-5 नाही, तुम्ही ते बघून घ्या प्रश्न. भारत पोलिओ मुक्त ठीक, याच्या संदर्भात स्टेटमेंट विधानं दिलेली आणि योग्य अयोग्य विधानं ओळखायची होती असा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळं WHO कुणाला पोलिओ मुक्त केलेला आहे, कुणाला नाही केलेला आहे, कुठल्या गोष्टीशी भारताचा संबंध आहे ते राज्यसेवेत विचारले आणि मलेरिया मुक्त चीन झाला हे कुठं विचारलेलं आहे, ग्रुप सीच्या परीक्षेला विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आयोगाचं लक्ष कोणत्या ठिकाणी चाललंय याचा एक आपल्याला आयोगाचा माइंडसेटचा थोडासा अंदाज इथून येतो. पुढे जाऊया आपण. 7वा प्रश्न, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या देशामध्ये पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह, फर्स्ट आर्क्टिक मॉनिटरिंग सॅटेलाइट, ज्याचं नाव जे दिलेलं आहे आर्क्टिका M हे याचं नाव आहे. सो हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे, कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह आर्क्टिक M प्रक्षेपित केलेला आहे असं विचारलेलं आहे. ठीक, कोणी लॉन्च केलं. ठीक, तर याचं उत्तर आहे ते आहे रशिया. हे उत्तर आहे. रशिया अमेरिकेला बीट करत आर्क्टिकमध्ये पूर्ण आर्क्टिक सर्कल जो आहे, जो आपला काय म्हणू शकतो आपण उत्तर ध्रुव, ठीक आहे, आपण काय म्हणू शकतो उत्तर ध्रुव, पूर्ण उत्तर ध्रुव आणि उत्तर ध्रुवाच्या बाजूचं जे वर्तुळ आहे ज्याला आर्क्टिक वर्तुळ असं म्हणतो आपण, त्या टोटल आर्क्टिक वर्तुळावर निरीक्षण किंवा निगराणी करण्याचं काम काय करणार आहे, हा उपग्रह करणार आहे. आणि अमेरिकेच्या आधी यांनी करून मोकळे झालेले आहेत. हे आर्क्टिकमध्ये यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा फ्लॅश पॉईंट आहे. यामुळं
कदाचित अमेरिका आणि रशियामध्ये वादसुद्धा निर्माण होऊ शकतो, कारण युरोपियन कंट्रीज पण आर्टिकवर आपला क्लेम करणार, रशिया आपला क्लेम करणार. तिथं भरपूरचे रिसोर्सेस आहेत. तिथला बर्फ हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे वितळत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळं तिथला बर्फ वितळत आहे आणि तो वितळून तिथले आता जे संसाधनं आहेत, जी खनिज संसाधने ज्याच्यामध्ये पेट्रोलियम गॅस आहे, पेट्रोलियम ऑइल आहे, याच्यावर सगळ्यांचा इंटरेस्ट आहे. याच्यावर UPSCमध्ये प्रश्न विचारलेला, UPSC मेन्स 2016मध्ये प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. सो आपल्याला परीक्षा त्याच्यामध्ये प्रश्न कसे यायला लागलेत याचा एक आढावा मिळू शकतो. आता याची तारीख बघणं गरजेचं आहे. याची तारीख जी आहे ती फेब्रुवारी 2021 ही तारीख आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण किती प्रश्न सोडवले? हा 7वा प्रश्न आहे, बरोबर. हा 7वा प्रश्न आहे. तर या 7 पैकी 6 प्रश्न जे आहेत ते 2021 म्हणजे जानेवारी 2021च्या पासून ते सप्टेंबर आत्तापर्यंत आपण काय बघितलेलं आहे 2021 पर्यंतचे प्रश्न विचारलेले आहेत. 8वा प्रश्न बघूया आपण. कोणत्या राज्य सरकारने कॉपर मशीर आहे ते महाशीर झालंय. ठीक आहे. कॉपर मशीर जे आहे हा राज्य मासा म्हणून या माशाला पाहिजे तो मारायला झाला इथं. ठीक आहे. ट्रान्सलेशन एरर आहे. ठीक आहे. माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते सरळ सरळ दिसते तुम्हाला. हे सिक्कीम आहे. आणि 20 सप्टेंबर 2021चं जे हे आर्टिकल आहे आणि 8 पैकी आत्तापर्यंत 7 प्रश्न आपल्याला काय आहेत 2021 मधून विचारलेले आहेत. याचं जे उत्तर आहे ते आहे सिक्कीम मित्रांनो. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. ठीक. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय असं विचारलेलं आहे. आता याचं उत्तर आहे ते ऑकूस आहे. आता हे ऑकूस कसं आहे बघा, इंग्लिशमध्ये फार इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. ऑकूस आपल्याला माहिती आहे की ऑस्ट्रेलिया जेव्हा कुठल्याही गेममध्ये भाग घेतो तेव्हा त्यांचा जो स्कोर आहे, इव्हन क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचा ऑस्ट्रेलियाचा स्कोर कसा स्कोर जे डिस्प्ले केला जातो तिथं ॲब्रिव्हिएशन म्हणजे नाव काय लिहिलं जातं त्याचं AUS असं लिहिलं जातं. ठीक आहे. तर ह्याच्यामधलं AU UK आपल्याला माहीत आहे, ब्रिटन इंग्लंडला काय म्हणतो आपण UK, तर ह्याच्यामधलं K आणि US युनायटेड स्टेट्समधलं US असं करून हे तयार झालेलं आहे. 3 राष्ट्र अशीही तयार होतात. आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हान म्हणजे इंडो पॅसिफिक क्षेत्र जे आहे म्हणजे हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर याच्यामध्ये जे आव्हान आहे ते आव्हान म्हणजे ह्यांनी काय म्हणायचं आहे, हे असं डायरेक्ट म्हणत नाहीत, कुठल्या देशाचं नाव घेत नाहीत, पण हे आहे चीन हे यांचं आव्हान आहे. आणि ह्या चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी हे तयार केलेलं आहे, हा ग्रुप तयार केलेला आहे. आता याचा कालावधी काय आहे सप्टेंबर 2021. ठीक. हे आर्टिकल जे आलं पेपरमध्ये याचा कालावधी जो आहे तो 2021 सप्टेंबर या ठिकाणी या महिन्यातल्या या चालू घडामोडी आहेत. सप्टेंबर महिन्यावर बराच जोर आहे बघा. 9 पैकी आत्तापर्यंत 8 प्रश्न जे आहेत ते 2021 मधले आलेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. आता आपण 10वा प्रश्न सोडवणार आहोत. 10वा प्रश्न हे बॅटल आहे. इथं ट्रान्सलेशन एरर झाली. तर बॅटल ऑफ रेझांग या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते कोण आहेत असं विचारलेलं आहे. याचं जे उत्तर आहे ते कुलप्रीत यादव असं आहे. ठीक. आता या कुलप्रीत यादवांचं हे जे पुस्तक आहे याचं नाव आहे बॅटल ऑफ रेझांग ला. ठीक. आता हे पुस्तक जे आधारित आहे ते आपलं जे भारत चीन इंडो सायनो वॉर जी आहे इंडो सिनो वॉर याच्यावर आधारित पुस्तक आहे. झालेलं काय की 18 नोव्हेंबर 1962 एक भारतीय
सैन्य दलातली कंपनी आहे. या कंपनीचं नाव आहे द कंपनी ऑफ 13 कुमाऊ बटालियनची कंपनी आहे. चार्ली कंपनी हे त्याचं नाव आहे. 13 कुमाऊ बटालियन आणि त्याची ही कंपनी आहे चार्ली. आणि त्याचे जे कमांडिंग ऑफिसर होते तेव्हा, या कंपनीचे जे हेड ऑफिसर होते ते होते मेजर शैतान सिंग. या मेजर शैतान सिंग यांच्यासोबत 120 सैनिक या ठिकाणी या युद्धामध्ये सहभाग झालेले होते या रेझांगला पासच्या जवळ. या 120 सैनिकांनी पराक्रमाची शर्त करत 1300 चिनी सैनिकांना धारातीर्थी पाडलेलं होतं. आणि या सैनिकांच्या शौर्यामुळेच चीनला लद्दाखवर कब्जा करता आला नव्हता. आणि या जे सैनिक आहेत त्या 120 पैकी 110 सैनिक जे आहेत आपले शूर जवान शहीद झालेले होते. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली होती. आणि भारतीय सैन्य दलाला याबद्दल माहितीच नव्हती. एक सर्च पार्टी, ज्याला शोध पथक म्हणतो आपण, एक शोध पथक 10 फेब्रुवारी 1963 म्हणजे 18 नोव्हेंबर 1962 या ठिकाणी या सैनिकांनी पराक्रमाची शर्त केलेली आहे. आणि शोध पथकाला ही माहिती, तिथं ज्यावेळी शोध पथक गेलं त्यावेळी शोध पथकाने काय पाहिलं, सैनिकांचे मृतदेह, कारण तिथं थंडी आहे, मृतदेह टिकून राहतात. सैनिकांचे मृतदेह अक्षरशः बंदूक ताणून चीनच्या दिशेनं पहारा देणाऱ्या स्थितीत, म्हणजे अजून काय आता हे देह गोळी झाडणार आहेत चिनी सैनिकांवर. या स्थितीमध्ये आपल्या छातीत त्यांना गोळ्या लागलेल्या होत्या. छातीत, डोक्यात अनेक ठिकाणी गोळ्यांनी छिन्न विछिन्न झालेलं शरीर सुद्धा चीनच्या दिशेनं बंदूक रोखून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तव्य जे आहे ते बजावलेलं होतं आणि सर्वोच्च बलिदान दिलेलं होतं. आणि याचमुळं काय झालेलं होतं, चीनला लद्दाखमध्ये कब्जा करता आला नव्हता. आणि त्यामुळे ही शौर्यगाथा आहे भारतीय सैन्य दलाची. आणि त्याच्यावर हे कुलप्रीत यादव यांचं पुस्तक आहे नी, ठीक. सो हा पण करंट अफेअरचा प्रश्न आहे. म्हणजे आत्तापर्यंत 10 पैकी आपण 9 प्रश्नांबद्दल संदर्भ महिन्यांचे घेतोय. 9 पैकी 8 प्रश्न जे आहेत ते 2021 मधले आलेले आहेत. ठीक, 2021 मधले आलेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊया, 11वा प्रश्न. हा प्रश्न याच ठिकाणी आहे. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे कॅनडा. कॅनडा, ठीक. कॅनडाच्या संरक्षण मंत्री जे आहेत ते भारतीय वंशाच्या अनिता आनंद आहेत. याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. जेव्हा मी UPSCचा इंटरव्ह्यू देण्यासाठी दिल्लीमध्ये गेलेलो होतो तेव्हा कॅनडाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांचं नाव आहे जस्टिन ट्रूडो. ठीक आहे, ट्रूडो. हे जस्टिन ट्रूडो भारत भेटीसाठी आलेले होते. ठीक, भारत भेटीसाठी आलेले होते. परंतु आपले मोदी साहेब जस्टिन ट्रूडो यांना भेटलेच नाहीत. सरळ सरळ भेटले नाहीत त्यांना कोणतेही औपचारिक त्यांचा सत्कार करण्यात आलेला नाही. त्यांना दुर्लक्षच करण्यात आलं. मग हे जस्टिन ट्रूडो काय केले, ताजमहाल फिर, लाल किल्ला फिर असं फिरले टुरिस्ट म्हणून आणि परत आपल्या देशात निघून गेले. आता इतका मोठा इन्सल्ट मोदींनी ह्या जस्टिन ट्रूडोंचा का केला असा प्रश्न आपल्याला पडला असेल. आपण सर्वांनी खलिस्तानी मुवमेंट याच्यामध्ये वेगळा पंजाब खलिस्तान नावानं करून वेगळं राष्ट्र तयार करण्याचं एक षडयंत्र आहे. याला पाकिस्तान सपोर्ट करतोय. परंतु पाकिस्तान इतका मूर्ख देश आहे की त्यांना अक्कलच नाही की हे खलिस्तानमध्ये जो पाकिस्तान स्थित पंजाब आहे ते पण ते घेणार आहेत. आणि भारतापेक्षा जास्त पंजाब कुठं आहे, पाकिस्तानमध्ये आहे. आणि त्याला फंडिंग करतायत हे पाकिस्तानी. ठीक, तर ह्या कॅनडाच्या राष्ट्रपतींची पत्नी आणि हे खलिस्तानी जे ॲक्टिव्हिस्ट आहेत,
कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबरचा त्यांच्यासोबत या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचा एक फोटो प्रकाशित झालेला होता आणि त्यामुळेच सरळ सरळ मोदींनी यांची भेट नाकारलेली होती. कारण भारताला खिळखिळ करणाऱ्या कोणत्याही शक्तीबरोबर जर राष्ट्राध्यक्षाची पत्नी राहत असेल तर मग त्यांचा सपोर्ट असल्यासारखंच आहे ना ते. आणि याचाच एक मलमपट्टी म्हणजे याचे क्रायसिस मॅनेजमेंट करण्याच्या प्रयत्नात काय केलेलं आहे कॅनडामध्ये, या अनिता आनंद या भारतीय मूलवंशाच्या ज्या संरक्षण मंत्री आहेत त्यांना संरक्षण मंत्री पद या पदावर नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे. तर हे हडबडून केलेली गोष्ट आहे. भारताचा रोष थोडासा डायल्यूट करण्याचा प्रयत्न आता कॅनडा करते. तर ह्या गोष्टी अशा आहेत, ह्या इंटरनॅशनल रिलेशनच्या गोष्टी आहेत. आपण फक्त एवढंच फॅक्च्युअल गोष्ट आहे इथं की याचं उत्तर जे आहे ते कॅनडा आहे. ठीक, अनिता आनंद. पुढचा प्रश्न बघूया आपण. हां, आपल्याला तारीख बघायची आहेत, राईट. तारखा बघणं आपला हा मेन उद्देश आहे. तर ही तारीख जी आहे ती ऑक्टोबर 2021. ठीक, तर ऑक्टोबर 2021 यांची नियुक्ती झालेली आपल्याला दिसून येते. तर या तारखेपर्यंतचे प्रश्न आपल्याला 2021 सालचे आलेले दिसून येतात. ठीक, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक कोठे आहे असं विचारलेलं आहे. याचं उत्तर जे आहे ते इंदोर आहे. प्रकाश जावडेकर साहेब यांनी, मंत्री जे आहे ते यांनी ट्विट करून आपल्याला याची माहिती दिलेली आहे. ठीक, हा आशियातील सर्वात लांब म्हटलेला आहे, सर्वात हायस्पीड नाही आहे. हा हायस्पीड आहे पण सर्वात हायस्पीड नाही आहे, पण सर्वात लांब आहे. हा आशियातील सर्वात लांब आहे, पण जगातील आहे का? नाही, जगातील नाही. जगातील कुठलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता याची थोडी तारीख माझ्याकडून मिस झालेली आहे, पण हे शक्यतो 2021च करंट अफेअर्समधला विषय हा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला 2021चा दबदबा दिसतोय. 20चा एक प्रश्न फक्त येऊन गेलेला आहे. ठीक, हां, ILGMS नावाचं पोर्टल कोणत्या राज्यानं सुरू केलेलं आहे? केरळ राज्याने सुरू केलेलं आहे. याचा उद्देश काय? ज्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्याला आपण PRIs असं म्हणतो, या पंचायत राज इन्स्टिट्यूशनच्या ज्या पण सेवा आहेत त्या सेवा पुरवठा करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं. केरळ या राज्याचं आहे. तर या ठिकाणी ह्याच्यावर प्रश्न बेस करून MPSCने विचारलेलं होतं. याची पण तारीख जी आहे ती आहे सप्टेंबर 2021. ठीक, ही याची तारीख आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला एक प्रश्न सोडला तर बाकी सगळे 2021चे प्रश्न आलेले आहेत. हां, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याच्या ज्या पहिल्या महिला डायरेक्टर जे आहेत 100 वर्षात पहिलाच अशी वेळ आलेली आहे की म्हणजे 2016 साली याची स्थापना आहे. 2016 साली याची स्थापना आहे. सॉरी, 2016 नाही, 2019 थोडं प्रेम. ठीक, पेन नाही, राईट. हां, 1916 साली याची स्थापना झालेली आहे. 2016 नाही, 2016ला 100 वर्ष पूर्ण झाली याचे. 100 वर्ष प्लस पूर्ण झालेले आहे. 100 वर्षापेक्षा अधिक काळ उलटला तरी आत्ता यांना डायरेक्टर पद मिळालेलं आहे. संचालक म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. ऑगस्ट 26, 2021चं हे आर्टिकल आहे. चालू घडामोडी ह्या ऑगस्टच्या आहेत, त्यामधला हा विषय आहे. तर या ठिकाणी आणखी एक माहिती असणं गरजेचं आहे. पहिला महिला सदस्य ज्या आहेत त्या कोण आहेत असा जर प्रश्न आला तर त्याचंही उत्तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते तुम्ही माहीत नसेल तर गूगल करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोण आहेत. ठीक, तर या पहिला संचालक आहेत, परंतु पहिला जे त्याचे कर्मचारी आहेत, पहिला महिला कर्मचारी जे आहेत त्या कोण आहेत, तर हे त्या कधी नियुक्त केलेल्या होत्या याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता मला वाटते. तो तुम्ही करून ठेवा. ठीक, सो ऑगस्ट 2021. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. शेवटचा प्रश्न. इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? ऑस्ट्रेलियाची आहे.
ठीक, ही ऑस्ट्रेलियाची आहे आणि याचं आर्टिकल जे आलेलं होतं ते वृत्तपत्रांमध्ये आपल्याला साधारणतः 2021 ऑगस्टमध्ये आलेलं होतं. ठीक, सो आपल्याला जर आता एक आढावा घेतला तर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी 2021, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट प्लस सप्टेंबर याचा दबदबा आहे. एक प्रश्न फक्त फेब्रुवारीचा आणि एक प्रश्न फक्त ऑक्टोबरचा आलेला आहे. बाकी सगळे प्रश्न या 2 ठिकाणांवर आपल्याला आलेले दिसून येतात. आणि एक प्रश्न जो आहे तो 2020चा अनुप साहेबांचा, मेजर साहेबांचा जो प्रश्न होता बुलेट प्रूफ हेल्मेटचा, तो 2020चा, तो तुम्हाला जनरली माहीत असणं गरजेचं आहे. तर हे आहे करंट अफेअर्सचं विश्लेषण. यावरून तुम्हाला एक आढावा मिळेल की कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत आपण चालू घडामोडी वाचल्या पाहिजेत. ठीक आहे, मला एवढंच तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील की कसे क्वेश्चन सेट झाले, कुठल्या महिन्यातून प्रश्न आले आणि त्याचे उत्तर कशा पद्धतीनं आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.